रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक असा किल्ला जो बिरवाडी गावामध्ये वसलेला आहे. जय शिवराय मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आलेलो आपण बिरवाडी किल्ल्यावरती. हा किल्ला रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामध्ये येतो. चला तर या किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊया आज आपण. दोन मिनिटाची पायपीट करून आल्यानंतर आपल्याला भवानी मातेचं मंदिर पाहावयास मिळतं. मंदिराच्याच बाजूला आपल्याला पूर्वीच्या काही तोफा पाहावयास मिळतात. बघू शकतात भवानी मातेचं मंदिर. या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 234 मीटर इतका उंच आहे हा किल्ला. समोरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहावयास मिळते. मित्रांनो, ही किल्ल्याची चोरवाट आहे. किल्ल्याचा मुख्य प्रवेश तिकडच्या बाजूने, तो आपण जाताना बघणार आहोत. चला चोरवाटेच्या मार्गाने किल्ल्यावर जाणार आहोत. या किल्ल्यावर एकूण 2 वाट आहे, एक मुख्य वाट व एक चोरवाट. आता आपण चोरवाटेच्या मार्गाने किल्ल्यावर जाणार आहोत. किल्ला बघितल्यानंतर आपण किल्ल्याच्या मुख्य वाटेने खाली उतरणार आहोत. ती तुम्हाला किल्ल्याची मुख्य वाट उतरताना दाखवतो व प्रवेशद्वार पण आहे. या किल्ल्याचा 90% इतिहास नाहीसा झालेला आहे, पण आता आपल्याला 10% इतिहास पाहावयास मिळतो. या किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार, चोरवाट, तटबंदी आणि कातळकोरी पाण्याटाकी. किल्ल्याच्या माचीवर आपल्याला वाड्यांचे अवशेष पाहावयास मिळतात. बघू शकतात समोर आपल्याला कातळकोरी खांब टाक पाहावयास मिळतंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1661 मध्ये सिद्दीकडून दंडाराजपुरी जिंकून घेतल्यानंतर साधारण 1658 च्या सुमारास हा किल्ला बांधण्यात आला. किल्ल्याच्या माचीवर आपल्याला वाड्यांचे अवशेष पाहावयास मिळू राहिले. बघू शकतात तुम्ही. बघू शकतात वाड्यामधली चोरवाट.
एकमेव किल्ल्यावरची ही वास्तू प्रवेशद्वाराची सुस्थितीत पाहावयास मिळते, पण बाकीचे किल्ल्यावरची वास्तू पडून व बुजून जाण्याची शक्यता आहे. बघू शकतात तुम्ही किल्ल्यावरचा मुख्य प्रवेशद्वार. याच मार्गाने आता आपण खाली जाणार आहोत. हा किल्ला अगदी थोड्या लोकांनी पाहिलेला आहे. तुम्ही रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामध्ये आल्यानंतर या किल्ल्याला आवर्जून भेट द्या. किल्ल्यावरची ही एकमेव सुस्थितीत असलेली वास्तू पाहण्यासाठी. समोरच आपल्याला भुयारी कातळकोर पाण्यात टाक पाहावयास मिळतं, पण ते आता काळाच्या ओघामध्ये नाहीसं होत चाललेलं आहे, कारण किल्ल्याच्या माचीवरून माती व दगड येत असल्या कारणाने ते बंद मित्रांनो, आजचा किल्ला बघून पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. वारकरी सह्याद्रीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. नक्कीच भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय.